आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक स्टाफ व मकसूद यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई झाल्याने खरे मुख्य दोषी सूत्रधार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भ्रष्ट अश्विनी स्वामी यांची देखील चौकशी करून गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची परिवहन मंत्री विवेक भीमनवा यांच्याकडे शिवसेना अल्पसंख्याक मुख्यमंत्री शिंदे गटाचे शहराध्यक्ष सलीम इनामदार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे। परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक स्टाफ व मकसूद यांच्या विरोधात जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कायदेशीर कारवाई केल्याने हे दोघेही दोषी आढळल्याने याची चौकशी करून मुख्य सूत्रधार भ्रष्ट उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्या विरुद्ध चौकशी करून कायदेशीर कारवाई करून चौकशीत दोषी आढळल्यास सेवेतून निलंबित करून स्वामी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सलीम इनामदार यांनी केली। या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील देण्यात आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या कार्यालयात 2-3 वेळेस अँटी करप्शनच्या धाडी पडल्यात। या धाडीमध्ये मुख्य सूत्रधार म्हणजे ज्यांच्या मार्फत पैसा पुरवला जातो असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी हे जे वरदस्त आहेत, तर यांच्यापर्यंत हा पैशाचा मोबदला जात आहे। तर त्यामुळे मुख्य सूत्रधार अश्विनी स्वामी यांच्या विरोधात देखील कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री तथा उपप्रादेशिक परिवहन मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे। परभणी शहरातील ही स्थिती असून ओव्हरलोड जे सध्या चालत आहे त्याचे सुद्धा हप्ते चालू आहेत। काही ठिकाणातून असे भरपूर प्रमाणात RTO ऑफिस परभणी हे चर्चेत ठरत असून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी भ्रष्टाचार लपलेले आहे। त्यामुळे या RTO स्वामी मॅडम यांची तात्काळ चौकशी करून उचलबांगडी करण्यात यावी। धन्यवाद।